नमस्कार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून अधिसूचनाही जारी केली आहे. या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान या हरकती आणि सूचना आल्यानंतर अध्यादेशासाठी मसुदा तयार करण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व मुद्द्यांवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काही भाष्य केले, कारण की ओबीसी म्हटलं म्हणजे त्यांचाही संबंध याच्यात येतोच. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जा मित्रांनो. जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. गेले काही महिने महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. काही प्रवृत्ती ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट आणू पाहत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. अशा वेळी संयमाची भूमिका घेण्याचा प्रयत्न मी केला. सरकारने अधिसूचना काढली आहे. मराठा समाजाच्या एका मागणीवर या अधिसूचनेत प्रकाश टाकण्यात आला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येईल असे या अधिसूचनेत आहे. याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची व्याख्या देखील याच्यात करण्यात आली आहे. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची श्रृंखला चालू आहे. गेल्या कित्येक वर्षात लाखो कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षात कोणाला कुणबी जात प्रमाणपत्र दिले आहेत यावर श्वेतपत्रिका काढा. त्यामुळे या विषयाला सकारात्मक विराम मिळेल असंही त्यांनी म्हटलंय. मराठा समाजातील गरीब तरुणांना न्याय मिळावा हे साध्य करण्यात मनोज जरांगे पाटील यशस्वी झाले आहेत. परंतु या अधिसूचनेला 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायची जी संधी आहे, आक्षेप काय येतात आणि ते कायद्यात काय येतं हे पाहावं लागणार आहे. माझी वेळोवेळी भूमिका आहे की मी मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळालं पाहिजे. आजही माझी तीच भूमिका आहे. ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याने ते आता ओबीसीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी आता एक मराठा लाख मराठा न म्हणता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हवं. त्यांचा विजय दुसऱ्यांदा नकारात्मक वाटणार नाही. लोकांच्या मनावर ओरखडा लागणार नाही. कायद्याच्या लढाईकरता शुभेच्छा, तसंच ओबीसींनाही शुभेच्छा, कारण ते त्यांचं मत मांडत आहेत असंही त्यांनी यावेळेस स्पष्टीकरण केलंय. ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. अनेकांनी कुणबी जात प्रमाणपत्र घेतले आहे. पूर्वी विदर्भातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनाही घेतले, परंतु मराठवाड्यातील नागरिकांनी घेतले नाहीत. तेव्हाच त्यांनी घेतले असते तर ही परिस्थिती आज आली नसती. परंतु त्यांना पुढच्या पिढीसाठी कुणबी जात प्रमाणपत्र हवे आहेत. त्यामुळे ओबीसीला धक्का लागला आहे. परंतु दोन समाजातील वितुष्ट संपावे हा निर्णय टिकल्यानंतर किमान जातीवाचक भांडण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर पंकजा मुंडे यांनी म्हटलं की जे काही आता राहिलेले मराठा आहेत ते ओबीसी मध्ये आल्यानंतर त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा न देता एक मराठा लाख ओबीसी अशीच त्यांनी घोषणा द्यायला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टीत आता वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत मित्रांनो. ती मतं आणि त्या वेळोवेळी तुम्हाला सगळे अपडेट मिळत असणारे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.